यशवंत गिरा ही गिरा बंधूंची जोडी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरविंद पाटील अरविंद पाटील गोलंदाजी मार्कवर 40+ विरुद्ध 40+ म्हणजे एका बाजूने वाडी 40+ संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कोपराजवाडी 40+ संघ सामना सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. अरविंद पाटील पिवनचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय अरविंद पाटील तर स्ट्राईकवर फलंदाज गौरव गिरा शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा हुक करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात सिंगल मिळेल. या ठिकाणी मात्र खरी कसरत राहते 40+ संघाचे जेव्हा सामने असतात तेव्हा मात्र अतिशय चांगला सामना चुरशीचा सामना होईल यात मात्र शंका नाहीये कारण दोन्ही संघ एकाच विभागातील आणि जवळजवळचे संघ आहेत. सिंगल आली श्री गणेशा झाला तो कोपरावाडी 40+ संघाचा. स्ट्राईकवर फलंदाज यशवंत गिरा इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. एका अवंतर धावेनं धावसंख्या धावफलकावर 2 धावा. पंचांच्या भूमिकेत मेन पंच अनंता गावंडा मॅन फ्रॉम चिंचवली आणि स्वेरलेकचे पंच श्रीपत कडाळे मॅन फ्रॉम भोज या दोन्ही पंचांचं मलंगड चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॅप करण्याचा प्रयत्न इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं. सिंगल मिळाली. एक चोरटी सिंगल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ती अरविंद पाटीलची कारण एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. दोनही फलंदाजाचा विचार केला तर हे रेग्युलर संघात सुद्धा हे दोन्ही खेळाडू खेळतात. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू. अतिशय लाऊड अपील. पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली. इष्टरक्षकाच्या भूमिकेत आदरणीय सोमनाथ पाटील अतिशय चांगलं इष्टरक्षणाच्या भूमिकेत आपण पाहतोय. अरविंद पाटीलचं कौतुक करावं लागेल कारण 2 रेग्युलर खेळाडू निश्चितच मलंगड कोपराजवाडी संघामध्ये हे दोन्ही खेळाडू खेळताना आपण पाहतोय आणि त्या खेळाडूंना मात्र एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. ही जमेची बाजू वाडी 40+ संघासाठी इथे मात्र पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितला. हा चेंडू अतिशय चांगला आहे. पंचांना कडे संशयाने पाहिलं गौरव गिरानं परंतु पंच असोसिएशन मान्यताप्राप्त पंच आणि बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असलेले पंच आणि या पंचांनी हा निर्धाव चेंडू घोषित केला. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत अरविंद पाटीलची. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे परंतु त्या ठिकाणी मात्र झेल घ्यायची होती परंतु सोपा झेल जमिनीला दान झाला आणि या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. झेल सोपा होता. हा झेल घ्यायला पाहिजे होता. पहिला विकेट मिळवून दिला असता अरविंद पाटीलनं परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं चुका पाहायला मिळाल्या. या षटकातील हा शेवटचा चेंडू. अतिशय चांगली मी म्हणेन अरविंद पाटीलनं गोलंदाजी केली कारण 5 धावा फक्त खर्च केल्यात. 5 चेंडू फेकल्यात आतापर्यंत. इथे मॅच तर चेंडू सरळ नॉनस्टॉप रिझन मध्ये जातोय. चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू जाईल आतापर्यंत कोपराजवाडी 40+ या संघाची आणि इथून मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी कर्णधार कोणाकडे चेंडू देईल हे मात्र पाहावं लागेल कारण सुरुवात चांगली राहिली आतापर्यंत अरविंद पाटीलची. पिवनचं पहिलं षटक होतं. पिवनच्या षटकामध्ये नेहमीच फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र अरविंद पाटीलनं अतिशय चांगलं षटक फेकलं. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या.
तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास पाटील. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास पाटील, स्ट्राईकवर फलंदाज यशवंत गिरा. शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी गॅप शॉट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला ढकलून काढले. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पहिल्याच अटॅम्पमध्ये चेंडूला उचलला आणि फेकलं, तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 11 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर चांगली भागीदारी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली यशवंत गिरा आणि गौरव गिरा या दोन गिरा बंधूंमध्ये. गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळून काढलाय. पहिली धाव वेगानं, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. जो पहिल्या षटकामध्ये जो झेल उडाला होता तो घेणे खूप गरजेचा होता. कदाचित आता मात्र चित्र वेगळं असतं, परंतु या ठिकाणी मात्र चांगली भागीदारी पाहायला मिळते. 13 धावांची भागीदारी या 2 गिरा बंधूंमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास पाटील. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू सरळ इष्ट्यांचा वेध घेतला बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात. या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत विचार केला तर एकही मोठा फटका आला नाहीये. एक फक्त बाईचा चौकार वगळता एकही मोठा फटका आला नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले वाडी 40+ संघाची. इथून मात्र टॅप केलाय. पुन्हा एकदा शतरक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल, परंतु सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. थोडासा लेझी क्रिकेट. या 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या दुसऱ्या षटकाचा आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात त्या विकास पाटीलनं. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण एखादी विकेट मात्र घ्यावी लागेल ती वाडी 40+ संघाला. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला दूरवर राहिला. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. तिसरीचा प्रयत्न होतोय खेळपट्टीवर आणि या ठिकाणी मात्र 3 धावा आरामात पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल, कारण 40+ असून सुद्धा चांगली रनिंग पाहायला मिळाली यशवंत गिरा आणि गौरव गिरा या 2 फलंदाजामध्ये. या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. या षटकातील दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. बॅटची हिडिंग एज. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय चौकार 2 षटकाच्या. अन्यथा जो संघ आला असेल त्याने लगेच रिपोर्टिंग करायची आहे आणि जो संघ उपस्थित नसेल तर त्याला लगेच
दोन चेंडूची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहन वैखरे. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये सिंगल मिळाली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण या ठिकाणी गोलंदाज पाहतोय मोहन वैखरे. इथे मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय खेळपट्टीवर. इथे मात्र 2 धावा पूर्ण. हॅलो. धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय 29 धावा. तिसरं षटक प्रगती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोहन वैखरे या गोलंदाजाचा वापर. इथे मात्र मोठा फटका. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क. हँडसम पहिला षटकारांना मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. अजून एक मोठा तडाका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यशवंत गिरा ऑन द फायर. बिनबाद 43 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. अतिशय चांगली फलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये जरूर चाचपताना खेळताना आपण पाहिला. थोडासा अडखळा खेळत होते दोन्ही फलंदाज. जसे काही जणू सेट झाले. त्याच्यानंतर मात्र अतिशय चांगला प्रहार केला. या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये तर अतिशय चांगली धुवंदार फलंदाजी राहिली. इथे मात्र संधी आहे पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून देण्याचा. चेंडू सरळ हाताला स्पर्श होऊन चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. तर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर पाटील आणि सलग 3 षटकार या ठिकाणी लागलेले आहेत. आतापर्यंत विचार केला तर मोहन वैखरे यांच्या गोलंदाजीवर 2 आणि समीर पाटील यांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला. हाणामारीचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक. शेवटचं षटक चौथं. आणि या चौथ्या षटकामध्ये निश्चितच कोपरेवाडी 40+ संघाचा मानस असेल जास्तीत जास्त धावा बढवण्याचा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली तर 50 कंप्लीट झाले म्हणजे 50 धावा धावफलकावर लावल्यात. चांगली फलंदाजी राहिली. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. झेल घेणार कोण हा प्रश्न राहिला होता यष्टीरक्षकाला. या ठिकाणी मात्र चेंडूवर जायचं होतं परंतु या ठिकाणी झेल
वर कोणीही खेळाडू धावला नाहीये आणि इथून मात्र सिंगल मिळेल. सिंगल न संघाची धावसंख्या धावपलकावर 51 51 धावा धावपलकावर आतापर्यंत लावल्यात. चांगली फलंदाजी राहिली ती दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आणि आताही या चौथ्याही षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी. इथे मात्र टॅप केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या षटकामध्ये चेंडूला उचलला फेकला खराब फेकी त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले. बॅकअप नव्हतं. 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावपलकावर 53 धावा बिनबाद 53 धावा धावपलकावर लावल्या जात आहेत. जमेची बाजू म्हणजे एकही फलंदाज बाद झाला नाहीये. कुबरावाडी 40+ संघाचा. पहिल्या षटकामध्ये अरविंद पाटीलनं अतिशय चांगली गोलंदाजी केली होती परंतु त्या ठिकाणी मात्र दुसरं आणि तिसरं षटक महागडे ठरलं. त्याच्यानंतर चौथ्याही षटकात प्रति हल्ले चढवायला सुरुवात केली. इथून मात्र अजून 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी आहे आता. धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल आणि पहिला धक्का लागलाय तो कोपऱ्याजवाडी 40+ संघाला. संघाची धावसंख्या धावपलकावर ठिकाणी मात्र 55 धावांवर पहिली विकेट धावचीच्या स्वरूपात बाद झाली. ती कोपऱ्याजवाडी 40+ संघाची. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय संजय. इथे मात्र लो फुलटोचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू सरळ सीमारेषा पार. हँडसम गौरव गिराच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग षटकार आणि या षटकारानं संघाची धावसंख्या धावपलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर झाली 61. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 62 धावांची गरज असेल ती वाडी 40+ या संघाला. डीजे ठोक. संघनायक आणि करेवला 20 संघाचा संघनायक आपण जर आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. या ठिकाणी मात्र आपण मैत्रीपूर्ण लढत. या लढतीचा पहिलं सत्र संपन्न झालं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं अतिशय चांगली फलंदाजी राहिली ती कोपऱ्याजवाडी 40+ संघाची. तब्बल 61 धावा बनवल्या आणि 62 धावांचं टार्गेट ठेवलंय. या ठिकाणी मात्र या वाडी 40+ संघापुढे या ठिकाणी मात्र आज स्पर्धा आपण पाहतोय मलंगड चषक 2026 व्यासपीठावर एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय तुषार शेठ पाटील विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत
मलंगड आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय मोलाची साथ लाभली या स्पर्धेला आदरणीय तुषार शेठ पाटील यांची. निश्चितच जे खेळपट्टी आणि जे ग्राउंड पाहतोय तेही त्यांच्याच मालकीचं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी मात्र ही स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. मलंगड चषक 2026 पर्व पहिलं घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सलामीची जोडी आपण पाहू शकाल. एका बाजूने समीर पाटील आहे स्ट्राईकवर फलंदाज, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज विकास पाटील. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पिमनचं पहिलं षटक टाकण्यासाठी यशवंत गिरा, कारण 24 चेंडू मध्ये 62 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे मोठे फटके येणे खूप गरजेचं असेल. ते वाडी 40+ संघासाठी आणि सुरुवात मात्र चौकाराने झाली. पहिला आगाज, पहिला चौकार, समीर ऑन द फायर. तसं उत्तर देण्याचं काम केलं जाईल यात मात्र शंका नाहीये. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारे आबा हमारे. कारण ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा होत्या त्या कोपराजवाडी 40+ संघाच्या, आणि तिथून मात्र त्या संघाने अतिशय चांगली भरारी घेतली. 61 सुरुवात मात्र चांगली झाली वाडी 40+ संघाची, कारण पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला तो समीर पाटीलने. इरादे स्पष्ट केले आहेत. 61 धावा जरी तुम्ही केल्या असतील तरी आम्ही जशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही करू. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी मात्र चेंडू सरळ ढेंगा पटून जातोय आणि इथून मात्र 2 धावा मिळतील. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. इथून मात्र 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडू मध्ये 6 धावा धावफलकावर लावले जात आहेत. इथे मात्र चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू फेकलाय. कॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू काढू शकला असता, परंतु चेंडूने वळण घेतलं. अजून एक डॉट. 4 चेंडूंचा खेळ संपला. 4 चेंडू मध्ये 6 धावा लागल्यात. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर डबल डिजिटल मध्ये बिनबाद 10 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. जेव्हा पहिलं सत्र चालू होतं त्या पहिल्या सत्रामध्ये कोपरेजवाडी 40+ संघाच्या फक्त 9 धावा होत्या, परंतु या ठिकाणी 5 चेंडू मध्येच 10 धावा झाल्यात. परंतु ज्या पद्धतीने यशवंत गिरा आणि गौरव गिराने फलंदाजी केली तशी फलंदाजी समीर पाटील आणि विकास पाटीलला करावी लागेल. इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 10 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर 62 धावा बनवायच्या आहेत आणि सुरुवात मात्र चांगली झाली मी म्हणेन कोपरेजवाडी 40+ संघाची, कारण फक्त आणि फक्त 10 धावा दिल्यात. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल समीर पाटील आणि विकास पाटील या 2 फलंदाजांना, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्येच कोपरेजवाडी 40+ संघाने सुद्धा धावा बनवल्या होत्या. तशा प्रकारच्या धावा बनवाव्या लागतील या वाडी 40+ या संघाला. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय भगत.
चला धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत विचार केला तर 10 बिनबाद 10 या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. बॅटची हिडिंग एज या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाने चेंडू अक्षरशः सोडला. सिंगल सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 11. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. हा चेंडू स्वेअर आहे. सिंगल मिळेल. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. संजय भगत हा गोलंदाज. स्ट्राईकवर फलंदाज समीर पाटील. इथे मात्र चांगला चेंडू फेकला. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप मध्ये राहिला. समीर पाटीलला वाटलं चेंडू उसळी घेईल, परंतु त्या ठिकाणी तसं काही घडलं नाहीये आणि इथून अजून एक डॉट आलाय. जसे जसे डॉट येतील तसा तसा मात्र दबाव वाढेल. या ठिकाणी मात्र झेल टिपायचा होता सूर मारून गौरव गिरा. इथून मात्र अजून एक डॉट, कारण 62 धावा बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे मोठे फटके येणे खूप गरजेचं आहे ते वाडी 40+ संघासाठी. कारण विचार केला तर वरचढ आतापर्यंत ठरत चाललाय तो कोपरजवाडी 40+ हा संघ. कारण इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. यानंतर एक्स्ट्रा पोल मधील आपण सामना पाहू शकाल. पहिल्या बाजूने पहिला सामना चोन विपक्ष करवला बी या दोन संघामध्ये. दोन्ही संघांनी आपण आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. जर आपण उशिरा आला तर निश्चितच, दोन्ही संघ उशिरा आले तर निश्चितच आपली षटकं कमी केली जातील याची नोंद घ्यायची आहे. इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला समीर पाटील. बॅक टू द डग आउट. पहिला धक्का लागला वाडी 40+ संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर चला घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण मैत्रीपूर्ण लढत पाहतोय. एका बाजूने वाडी 40+ संघ, त्याच्या विरुद्ध कोपरजवाडी 40+ संघ. प्रथम नाणेफेकी जिंकली होती वाडी 40+ संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तो कुठेतरी अंगलट आला. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 62 धावा बनल्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना आतापर्यंत विचार केला तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा
बनवल्यात त्या वाडी 40+ संघानं आणि इथून मात्र गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय तिसरं षटक टाकण्यासाठी प्रकाश प्रकाश आलाय. चला करवले संघाचा संगणक रिपोर्टिंग करायचं आपण, कारण दोन संघाचा संगणक आमच्यापर्यंत पोहोचला. चला प्रकाश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अतिशय चांगला फेकलाय प्रकाशनं. स्ट्राईकवर फलंदाज विकास पाटील आणि अरविंद पाटील ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. या दोन संघामध्ये मैत्रीपूर्ण लढत. वाडी 40+ विपक्ष कोपराजवाडी 40+ विपक्ष. इथे मात्र चेंडू सरळ शरीराचा वेध घेतो. सिंगल मिळेल. सिंगलना काही फरक पडणार नाहीये कारण 62 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत धावफलकावर फक्त आणि फक्त धावा लागल्यात 18 धावा. इथून मात्र आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मलंगड चषक 2026 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. या ठिकाणी आरामात 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रकाश आहे आणि प्रकाश मात्र या ठिकाणी इथे चांगली गोलंदाजी करतोय. या ठिकाणी रामा मामा यांच्या हातातून मात्र चेंडू फरार होतोय. चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय चौकार. ₹100 दिले जातील. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. सिंगल मिळेल. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळाला. ज्या वेळेला कोपराजवाडी 40+ संघानं फलंदाजी केली तशा प्रकारची फलंदाजी होईल ही आशा होती, परंतु त्या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाही. बराच वेळ चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव वेगाने घेतली आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. मैत्रीपूर्ण लढत. या ठिकाणी मात्र दोन्ही संघांना मात्र खेळण्याची संधी मिळाली आणि या मिळालेल्या संधीचं मात्र सोनं करताना, कारण निश्चितच प्रॅक्टिसचा अभाव जाणवला तो वाडी 40+ संघाकडनं, कारण निश्चितच आपापल्या कामात मात्र व्यस्त. निश्चितच नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय सोमनाथ पाटील. चला दोन्ही संघाचे संगणक घ्यायचे आपण. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव गिरा. स्ट्राईकवर फलंदाज सोमनाथ पाटील. इथून मात्र सिंगल. त्यानंतर स्ट्राईकवर फलंदाज पेशाने डॉक्टर आहेत मनोहरदादा पाटील. लो फुलटोचा चेंडू त्या ठिकाणी मात्र अतिशय चांगला झेल टिपलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागलाय.
सामना पाहायला मिळाले. हरिश्चंद्र लांगी तोच आहे ना. इथून मात्र सिंगल येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 29 म्हणजे अर्ध लक्षापर्यंत पोहोचलाय तो वाडी 40+ संघ, कारण 62 धावांचं आव्हान मिळालं होतं. स्ट्राईकवर फलंदाज सोनादादा पाडेल. लो फुलटूचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू मात्र आउटफील्ड थोडस खराब असल्यामुळे मात्र निश्चितच या ठिकाणी चेंडू आडला जातोय. जरा आउटफील्ड चांगले असते तर निश्चितच हा चौकार असता. पुढे सरसावला होता हरिश्चंद्र लांगी, परंतु त्या ठिकाणी मात्र बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणि या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू आहे वाटतं. इथून मात्र सामना जिंकलाय तो कोपराजवाडी 40+ संघानं. अभिनंदन